मुलींचा मेळा भरलेला असतो, तर ज्या मुलांचे लग्न होत नाहीये त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, किंवा ज्यांचे नातेवाईक पाहुणे रावळे जे बिना लग्नाचे आहेत किंवा लग्न करायचं आहे त्यांना, त्यांच्या भागात मुली मिळत नाहीये त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। आपण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बाउंड्रीवरती उभा आहोत। हा इकडून मध्य प्रदेश कडून रस्ता येतो आणि हा इकडे महाराष्ट्राकडून नागपूरकडून येतोय आणि त्या ठिकाणी आहे मानपाडा फाटा। या मानपाडा फाट्यावरून पुढे गेल्यानंतर जे पहिलं गाव आहे त्या ठिकाणी तो मुलींचा मेळा भरलेला असतो, तर त्याच्याविषयी आपण इथले जे नागरिक आहेत त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत। हो नमस्कार नमस्कार। कसं असतं त्या मुलींच्या मेळाव्याचं? हो खरं आहे बरं का साहेब, ते कसं आहे संक्रांतीनंतर जो दुसरा दिवस असतो बरं, म्हणजे त्याला आपण करीचा दिवस म्हणतो। बरं, त्या करीच्या दिवशी हा जो रोड जातोय ह्या रोड इथून 3 किलोमीटर गेले की मानापाडा म्हणून गाव लागतं। बरं, हे माणसं त्या पाड्यावरून येऊ राहिले का? हो तिकडचेच आहेत, पण मग ते कसं आता तो मेळा भरून गेलेला आहे, तो असतो जानेवारी महिन्यामध्ये संक्रांतीनंतर। ओके. ते खरं आहे, ज्या मुलांचे लग्न होत नाही किंवा त्यांना बरेच अडथळे आहेत, ओके. तर त्यासाठी त्या लोकांना इथे म्हणजे तो नोंदणी वगैरे काही करावं लागते? हो हो नोंदणी वगैरे करावं लागते, आपलं आधार कार्ड वगैरे लागतं, ओके. त्याच्यानंतर आई वडील सोबत पाहिजे। बरेच इथून बऱ्याच मुली आता पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात, इव्हन गुजरात मध्ये पण गेलेले आहेत तिकून ना। हो हो ते पैसे घेऊन पळून येतात, तो मॅटर कसा आहे? नाही नाही तसं काही नाही, ते एकदम फसवेगिरी आहे, त्या भूलथापांना तुम्ही बळी पडायचं काही काम नाहीये। म्हणजे गॅरंटेड काम आहे? हो गॅरंटेड, तुम्हाला बरेच एजंट भेटतील, मध्यस्थी आम्ही करून देतोय, ते तुम्ही त्या कुठल्या गोष्टीला भूलथापाला बळी पडू नका। तुम्ही सरळ ह्या हा जो रोड जातोय मानापाडा गावात, त्या गावात तुम्ही जाऊन चौकशी करू शकता साहेब। तर मित्रांनो बघितलंय, संपूर्ण मानापाडा गावाचं लोकेशन सांगितलंय। महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरती खोखरी जी बॉर्डर आहे तिच्यापासून एक मानापाडा रस्ता जातो, त्या ठिकाणी तुम्हाला संक्रांतीच्या आधी नोंदणी करायची ग्रामपंचायत मध्ये त्या, आणि त्याच्यानंतर तुम्हाला करीच्या दिवशी त्या ठिकाणी हजर राहायचं आहे आणि योग्य वधू तुम्हाला त्या ठिकाणून घेऊन तुम्ही तुमच्या घरी जाऊ शकतात। आवडल्यास इतर मित्रांनाही पाठवा। धन्यवाद।